नमस्कार. तुम्ही पाहत आहात मराठी खुलासा, जिथे उलगडतात जगातील सर्वात रहस्यमय, धक्कादायक आणि सत्य घटनांचे गूढ. कथा शेवटची संधी. एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं आर्यन. लहानपणापासून तो खूप हुशार होता, पण प्रत्येक वेळी एकच चूक करायचा. तो म्हणायचा, उद्या करू. अभ्यास उद्या, व्यायाम उद्या, स्वप्नांसाठी मेहनत उद्या. आणि तो उद्या कधीच आला नाही. वर्ष गेली. मित्र पुढे निघून गेले. कोणी अधिकारी झाले, कोणी व्यवसायात यशस्वी झाले. आर्यन मात्र त्याच जागी उभा राहिला. एक दिवस तो गावाजवळच्या डोंगरावर बसला होता. तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला. वृद्धाने विचारलं, काय रे, एवढा शांत का बसलास? आर्यन म्हणाला, माझ्याकडे क्षमता होती, स्वप्न होती, पण वेळ निघून गेला. वृद्ध हलकेच हसला. तो म्हणाला, वेळ कधीच जात नाही, आपणच त्याला जाऊ देतो. आर्यन गोंधळला. वृद्धाने खिशातून एक छोटंसं बियाणं काढलं. तो म्हणाला, हे बियाणं आज लावशील तर काही वर्षांनी मोठं झाड होईल, पण जर रोज उद्या म्हणत राहिलास तर ही फक्त बियाणंच राहील. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला, उद्या नाही, आज. दररोज थोडी मेहनत, दररोज एक पाऊल पुढे. काही महिन्यांनी त्याच्यात बदल दिसू लागला. काही वर्षांनी लोक त्याचं यश पाहून म्हणू लागले, किती नशीबवान आहे. पण त्यांना दिसली नाही ती सकाळची झोप सोडलेली, तो घाम, ती मेहनत आणि उद्याऐवजी आज निवडण्याची सवय. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण दररोज घेतलेला एक योग्य निर्णय एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आजच सुरुवात करा, कारण उद्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे मी उद्या करीन.